फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे काय? 1.84 लाख करोड्स ऑफ रुपीज हे अनक्लेम्ड आहेत. ही जी वित्तीय शिस्तीची सवय आहे ना, हा डिसिप्लिन वयाच्या कुठल्या टप्प्यावरून लागला पाहिजे आणि तो कसा लावायचा? तर माझ्या पश्चात माझे सगळे पैसे माझ्या मुलीला मिळण्यात यावे. बर. तर मुलाला ते सगळे पैसे मुलीला द्यायला लागतील. तर मृत्यूपत्र तयार करणे हा फायनान्शियल डिसिप्लिनचा भाग आहे. एवढं इंटरनेट ट्रेडिंग वाढलेलं हो, आहे हो. आणि माझ्या संपर्कातले असे पालक माझ्याकडे येतात की सर ह्याने एवढे लॉसेस केलेले आहेत, आता मी याला ओरडू पण शकत नाही, पण मुलगा डिप्रेशनमध्ये गेलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये मोठा एक गेम असतो तो EMIचा आणि क्रेडिट कार्ड. मला एखादी म्हणजे बँकांचे लोक हा रील काढणार आम्ही की घर घ्यायचं म्हणजे विकत घ्यायचं का भाड्याने घ्यायचं. बरोबर. तर गृहिणींसाठी डिसिप्लिन कसा असायला पाहिजे असतो याबद्दल काही सांगू शकाल? आपल्या फॅमिलीला मेडिक्लेम आणि इन्शुरन्स हे जर नसेल तर मी फॅमिली कोलॅप्स होताना बघितलेल्या आहेत. तर लाभ आणि लोभमध्ये एकच रेष आहे, ती रेष ओळखा. वा वा.